नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवरती 25% तर भारत, ब्राझील अशा देशांवरती 50% टॅरिफ लादलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं ही त्यांची मनमानी आहे अशी टीका अनेक तज्ज्ञ करतात। जगभरातल्या अर्थतज्ज्ञांनी याला मनमानी म्हटलंय। तर यामध्ये आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माजी अर्थतज्ज्ञ गीता गोपीचंद यांची देखील भर पडली आहे। गीता गोपीनाथ यांनी अमेरिकेतील टॅरिफवरनं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती टीका केली आहे। गीता गोपीनाथ या अमेरिकेच्या अर्थतज्ञ आहेत। त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणावरती टीका केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादून 6 महिने झाले तरीही त्याचा फारसा परिणाम पाहायला मिळालेला नाही। अमेरिकेच्या महसुलामध्ये फारशी वाढही झालेली नाही। तसंच जी काही वाढ झाली आहे तो महसूल अमेरिकेच्या जनतेकडनं किंवा इथल्या कंपन्यांकडनंच वसूल करण्यात आला आहे। टॅरिफ लादल्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती नकारात्मक परिणाम झालाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी जी टॅरिफची घोषणा केली त्यानंतर व्यापार जगतामध्ये ट्रेड वॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली। चीनशी व्यापाराविषयक संघर्ष, ब्राझील किंवा भारतासारख्या देशांशी व्यापारविषयक संघर्ष या गोष्टी सुरू झाल्या। भारतावरती आधी 25% टॅरिफ लावण्यात आले होते। त्यानंतर रशियाकडनं कच्चं तेल खरेदीचा मुद्दा उपस्थित करत भारतावरती आयात शुल्क वाढवण्यात आलं। आता या सगळ्याचा अमेरिकेला काय फायदा झाला असा प्रश्न उपस्थित करत गीता गोपीनाथ यांनी एक पोस्ट लिहून या सगळ्याचा अमेरिकेवरती नकारात्मक परिणाम झाल्याचं सांगितलेलं आहे। या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करण्याची घोषणा करून 6 महिन्यांपेक्षा जास्त वेळ गेलाय, मात्र या निर्णयाचा काहीही खास परिणाम झालेला नाही। अमेरिकेनं टॅरिफ लादून काय मिळवलं? अमेरिकेचा महसूल वाढला का? अमेरिकेचा आत्ताच्या घडीला जो काही महसूल वाढलेला आहे, अमेरिकन कंपन्या आणि नागरिकांचाच यामध्ये मोठा वाटा आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेला निर्णय हा काही फायदेशीर ठरलेला नाहीये, या आशयाची पोस्ट गीता गोपीनाथ यांनी केलेली आहे। त्यापुढे म्हणतात की अमेरिकेनं टॅरिफचा निर्णय जाहीर केल्यानंतर इथला महागाई दर वाढलेला आहे। फर्निचर, कॉफी, घरगुती वापराच्या वस्तू महाग झालेल्या आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता अर्थतज्ञ देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेला कुठलाही फायदा झालेला नाही हे मांडताना दिसत आहेत। तर मग पाहूयात डोनाल्ड ट्रम्प यांना अजून तरी अक्कल येते का ते? भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।